सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्टिकर मराठीच्या चॅनलवर। मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते। आजचा जो व्हिडिओ आहे तो माझ्या सर्व भावी पोलीस विद्यार्थ्यांसाठी आहे, जे काय आहे भावी पोलीस आहे आपल्या महाराष्ट्राचे, ठीक आहे। त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ असणार आहे। आजचा व्हिडिओ आहे तो खूप गरजेचा, खूप इम्पॉर्टंट, खूप महत्त्वाचा आहे, म्हणून तुम्ही सर्वत्र तुमचे जे काही फ्रेंड आहे ज्यांनी पोलीस भरतीचे फॉर्म भरलेले आहेत त्यांच्याकडे हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। तर आजचा आपला टॉपिक आहे लाईव्ह मॉक टेस्ट आणि टॉपिक वाईज मॉक टेस्ट का गरजेची असते। तुम्ही म्हणाल मॅडम आता तर आमची फॉर्म भरण्याची सुरुवात झालेली आहे, फॉर्म भरायला सुरुवात झाली 5 तारखेपासून। 5 मार्च ते 31 मार्च तुमच्या फॉर्म भरण्याची डेट आहे। तुम्ही GR बघितला, तुम्ही जिल्हे बघितले, ठीक आहे, तुम्ही डॉक्युमेंट काढले, तुम्ही EWS काढलं, ओपन कॅटेगरीला 10% आरक्षण मिळणार आहे की नाही याच्यावरती चर्चा केली, मग फॉर्म भरले। तर काही विद्यार्थी मित्रांचे फॉर्म भरून झालेले आहेत, तर काहींचे फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू आहे। मग ज्यांचे फॉर्म भरून झालेले आहेत त्यांनी आता पुढे काय करायचं, त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा असा हा व्हिडिओ असणार आहे की लाईव्ह मॉक टेस्ट आणि टॉपिक वाईज मॉक टेस्ट तुम्हाला का गरजेची आहे। बघा मी तुम्हाला सांगते सारखं की लाईव्ह असं नाहीये की तुम्ही मॉक टेस्ट कुठून तरी घेतली आणि तुम्ही आता बसत आराम करत झोपत खात पीत उठत बसत तुम्ही ती कंप्लीट केली, याला काही अर्थ नाही। अशा पद्धतीने अभ्यास केल्यावर कधी सिलेक्शन होत नाही। आजचा मुद्दाच आपला असा आहे की तुम्हाला करायचं काय। पोलीस भरती येणार आहे सर्वांना माहिती होतं, बरोबर ना। पोलीस भरती येणार आहे, अभ्यास आपल्याला करायचा आहे सर्वांना माहिती होतं। मग इतके दिवस तुम्ही सिलेबस तर बघितलाच असणार आहे। बघा एका स्टुडंटच्या लाईफ मध्ये सिलेबस त्याचा कधीच कंप्लीट होत नाही। पेपरला जाईपर्यंत सिलेबस आपला कंप्लीट झालेला नसतो, तरी सुद्धा आपल्याला स्कोर हवे असतात ना, मग ते कसे मिळवायचे, ठीक आहे। मी असं म्हणत नाही की सिलेबस करायचा नाही, ठीक आहे। तुमचे फॉर्म भरले गेलेले आहेत, ज्यांचे फॉर्म भरण्याची प्रोसेस बाकी आहे त्यांनी आधी ते कंप्लीट करून घ्यायचंय व्यवस्थित, मग आपण या व्हिडिओवर यायचं आहे। मग सगळ्यात पहिले तुम्ही काय करणार, फॉर्म भरून जाणार, सिलेबस बघणार, ठीक आहे। आता तुम्ही सिलेबस बघायला किती वेळ देणार, सिलेबस तुम्हाला बघायचाच आहे, सिलेबस बघणं मस्ट आहे। तुम्हाला सिलेबस बघितल्याशिवाय काही पुढचं कळत नाही, ठीक आहे। तुम्ही सिलेबस बघणार, अभ्यासाला सुरुवात करणार, कोणता टॉपिक आहे, किती चॅप्टर आहे, कोणता विषय आहे, कोणता महत्त्वाचा आहे, किती टाइम कोणाला दिला पाहिजे, हे तुम्ही सर्वजण बघत असणार आहात, ठीक आहे। मग सिलेबसला तुम्ही द्या 1 महिना, ठीक आहे। किती द्या, 1 महिना द्या सिलेबसला। पण सिलेबस कधीही संपत नाही। तुम्ही असा जर विचार कराल की मी अख्खा पूर्ण सिलेबस करून घेईल आणि त्याच्यानंतर मी मॉक टेस्ट द्यायला सुरुवात करेल, तर अशा पद्धतीने तुमचं सिलेक्शन होणार नाही। सिलेबस केल्यानंतर तुम्ही करणार प्रिपरेशन, करणार ना, प्रिपरेशन करणार की नाही। पण नुसतं प्रिपरेशन करून तुमचं सिलेक्शन होतं का, नाही। नुसतं प्रिपरेशन करत राहाल तर कधीच तुमचं सिलेक्शन होणार नाही आणि सिलेबस सुद्धा पूर्ण होतच नाही आपला। की तुम्ही असा विचार केला सिलेबस झाला मॅडम आता आम्ही प्रिपरेशन करतो, नाही। सिलेबस तुमचा किती करायचा, 50%, ठीक आहे। 50% सिलेबस झाला, द्यायची लगेच मॉक। मॉक काय आहे, मॉक टेस्ट, ठीक आहे। मॉक टेस्ट द्यायची, तुमचा 50% सिलेबस झाला, मॉक टेस्ट द्यायला सुरुवात करा। मॉक टेस्ट दिल्यानंतर कशी देणार, सेक्शन वाईज। सेक्शन म्हणजे काय, सेक्शन म्हणजे काय, टॉपिक, टॉपिक म्हणजे काय, सब्जेक्ट, ठीक आहे। समजलं। मॉक टेस्ट द्यायला सुरुवात केली, आम्ही पूर्णच्या पूर्ण फुल लेंथ घेऊन टाकली ना, आता आम्ही लगेच अभ्यास केला आणि आम्ही पास झालो, असं होत नाही। अशाने सिलेक्शन होणार नाही। तुम्हाला मॉक टेस्ट द्यायची आहे तर तुम्हाला पहिले करायचा आहे सिलेबसचा अभ्यास। सिलेबसचा अभ्यास केल्यानंतर सिलेबस तुमचा कधी कंप्लीट होत नाही। एक स्टुडंटच्या लाईफ मध्ये सिलेबस चालूच असतो, पेपरला जाईपर्यंत पण आपलं लवकर कव्हर होत नसतं, काही ना काही वेगळं आपल्याला समजत असतं, ठीक आहे। मग सिलेबस 50% झालाय, तुम्हाला वाटतंय तुमचा 50% सिलेबस झाला, मॉक टेस्ट द्या। मॉक टेस्ट देणार, कशी देणार, लाईव्ह। मॉक टेस्ट कशी पाहिजे आहे, लाईव्ह। तुम्हीच असा विचार केला की मी मॉक टेस्ट विकत घेतलेली आहे आणि 90 मिनिटांसाठी तुम्हाला पेपर द्यायचा आहे, तो तुम्ही दिवसभरात उठून बसून पेपर दिला आणि तुम्ही प्रश्न सॉल्व्ह केले म्हणजे तुमचा अभ्यास झाला, असं होत नाही। नुसतं प्रिपरेशन करून चालणार नाही, नुसतं सिलेबस वाचून चालणार नाही, तर तुम्हाला करायची आहे प्रॅक्टिस, ठीक आहे। आता तुम्हाला मुद्दा कळला असेल की तुम्हाला मॉक टेस्ट का द्यायची आहे, ठीक आहे। मग आता तुम्ही काय केलं, सिलेबस केला, ठीक आहे। 50% सिलेबस झाला, 50% सिलेबस झाल्यानंतर तुम्ही काय केलं, मॉक टेस्टला सुरुवात केली। मॉक टेस्ट कशी होती, टॉपिक वाईज। मग टॉपिक वाईज मॉक टेस्ट का पाहिजे,
टॉपिक का पाहिजे आपल्याला? कारण आपल्याला त्या टॉपिक बद्दल पूर्ण माहिती मिळते. टॉपिक आपला क्लिअर होतो. ठीक आहे. टॉपिक क्लिअर होतो. कोणता? मग ते मॅथ असू दे, रिझनिंग असू दे, जीएस असू दे किंवा जीके असू दे. ठीक आहे. किंवा मराठी असू दे. तुमचे सर्व टॉपिक क्लिअर होतात. टॉपिक क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला समजतं की या टॉपिकला किती प्राधान्य आहे. ठीक आहे. मागचे पीवायक्यू आपण बघितलेले असतात. पीवायक्यू मध्ये जे काही तुमचे प्रश्न आलेले असतात 75% रिपीट झालेले असतात. 75% तुमचे रिपीट झालेले क्वेश्चन असतात. तुम्ही किती पण टॉपर असू द्या, तुम्हाला 10 ते 15 प्रश्न वेगळेच येणार आहे. असं असणार नाही की मॅडम आम्ही इतका अभ्यास केला, आम्ही 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका बघितल्या, आता आम्ही एकदम असा अभ्यास झालाय की एक पण प्रश्न वेगळा असणार नाही. तर होत नाही. तुम्हाला 5 ते 10 जे क्वेश्चन असतील ते तुम्हाला नवीन येतील. तुमच्यासाठी ते वेगळेच असतील. 75% तुमचं कशावर येणार आहे? पीवायक्यू. पीवायक्यू म्हणजे काय? प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. तो बघायचा. तुम्हाला त्याच्याने टॉपिकचा अभ्यास होतो. मॉक टेस्ट घेताना पहिले काय घेतलं आपण? टॉपिक वाईज घेतली. टॉपिक तुम्ही घेतात मराठी. ठीक आहे. तुम्ही एका दिवशी मराठीची टेस्ट घेतली. मराठीला किती टाइम द्यायचा साधारणतः? समजा आपण इथं दिलं 25 मिनिटं. 25 प्रश्न 25 मिनिटं खूप झाले हे. असं आम्हाला वाटतं. तुमचा पेपर जो आहे पोलीस भरतीचा आहे 90 मिनिटांचा. 90 मिनिटांमध्ये तुम्हाला मॅथ आहे, मराठी आहे, रिझनिंग आहे, अजून काय आहे? सामान्य विज्ञान आहे आणि जीके पण आहे. ठीक आहे. हे सर्व विषय तुमचे त्याच्यामध्ये येतात. मग तुम्हाला सगळ्यात जास्त टाइम लागतो तो मॅथला आणि त्यानंतर लागतो तो रिझनिंगला. ठीक आहे. मग 90 मिनिटांमध्ये तुम्हाला मराठीला किती टाइम द्यायचा आहे? तुम्हाला जीकेला किती टाइम द्यायचा आहे? तुम्हाला मॅथेमॅटिक्सला किती टाइम द्यायचा आहे? तुम्ही जर ही मॉक टेस्ट जर सेक्शन वाईज घेणार, टॉपिक वाईज घेणार, तर तुम्हाला लाईव्ह मॉक टेस्ट तेवढ्याच टाइमापुरता मिळणार. मराठीची मॉक टेस्ट तुम्हाला 25 मिनिटासाठीच मिळणार. समजा मराठी आणि जीके दोघं आहे, जास्तीत जास्त 35 मिनिटं. किती? फक्त 35. नंतरचे 30 मिनिटं तुमचे जाणार आहे मॅथ्सवर. मॅथवर जास्त वेळ जातो. ठीक आहे. तुम्हाला सोल्युशन काढायचे असतात. मॅथला तुम्ही 30 मिनिटं घ्या. 25 प्रश्न येणार आहे. 30 मिनिटं तुम्ही त्याच्यावरती घेणार आहात. ठीक आहे. त्याच्यानंतर उरले किती तुमच्याकडे? रिझनिंग. मग बाकीचे सगळे रिझनिंगला. जेव्हा तुम्ही टॉपिक वाईज मॉक टेस्ट सोडवाल तेव्हा तुम्हाला समजेल की तुमची मॉक टेस्ट कंप्लीट होतीये का? 25 मिनिटांमध्ये तुम्हाला मराठीचे सॉल्व्ह करता आले का? ठीक आहे. 30 मिनिटं 35 मिनिटांमध्ये जीके आणि मराठीचं तुमचं कव्हर झालं का? नाही झालं? ठीक आहे. परत मॉक टेस्ट घ्यायची, दुसरी लावायची. ठीक आहे. एक केली, स्कोरिंगवर लक्ष द्यायचं नाही. असं नाहीये की मॅडम तुम्ही सांगितलंय तर आमचे स्कोर 60च्या प्लस कोणीच जाणार नाही पहिल्या ह्याच्यामध्ये. कोणीच जात नाही. तुमचं पहिलं असं असलं पाहिजे. टॉपिक वाईज आपण घेतले, त्याच्याने काय झालं? टॉपिक क्लिअर झाले. टॉपिकला किती टाइम लागतो आहे हे क्लिअर झालं आणि त्या टॉपिकमध्ये आपल्याला किती वेळ द्यायला पाहिजे, आपण किती वेळ देतोय हे तुमचं क्लिअर होतं. नंतर आपण बघणार आहोत फुल लेंथ. फुल लेंथ पेपर. फुल लेंथ जो पेपर असणार आहे तो तुमचा मिळणार तुम्हाला 90 मिनिटांसाठी. किती मार्काचा आहे? 100 मार्कांचा मिळणार. मग आता इथं या फुल लेंथवर तुम्हाला किती स्कोर मिळत आहे हे तुम्हाला बघणं गरजेचं नाहीये. तुमच्यासाठी गरजेचं आहे पहिल्या प्रश्नापासून 100व्या प्रश्नापर्यंत पोहोचणं. ते पण टाइम न गमवता 90 मिनिटांमध्ये. मग याच्यामध्ये तुमचे 5-7 प्रश्न सुटले. 5 प्रश्न तुमचे काय झाले आहे? मिस झाले, सुटले. ठीक आहे. तरी चालेल. पण त्या 5 प्रश्नांसाठी तुम्ही बाकीचे 15 प्रश्न घालवता पुढचे. तसं करू नका. तुम्हाला फुल लेंथ मॉक टेस्ट, लाईव्ह मॉक टेस्ट याच्यासाठी घ्यायची आहे की 90 मिनिटांमध्ये तुमचा पेपर कव्हर होतोय का? 90 मिनिटांमध्ये तुम्ही सर्व कव्हर करू शकताय का? नाहीतर या 5 वर अडकून जाल. तुम्ही मला कसं येत नाही, असं कसं मला येत नाही, मी तर इतके रिव्हिजन केलं, मी तर इतकं बघितलेलं आहे, मी तर इतके व्हिडिओ बघितले, मी 10 वर्षापासून अभ्यास केला, 5 वर्षापासून केला, काही होत नाही. ठीक आहे. यांच्याशी डोकं लावायचं नाही. नाहीये ते सोडून पुढे जायचं. पुढचे 15 प्रश्न येत असतील. नाहीतर काय होणार? इथे डोकं लावत बसणार. मराठी करून घेणार, रिझनिंग करून घेणार, गणिताला डोकं लावून घेणार, जीके खतम. टाइमच संपला. टाइमच नाहीये. काय करणार मग? जीकेचा सर्व येतो तर टाइम संपला, स्कोरिंग गेला, संपला सगळा विषय. परत पुढच्या वर्षी भरती द्या. असं करायचं नाही. तुम्हाला जर लेखीमध्ये पास व्हायचं असेल तर तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे प्रॅक्टिस करणं. आणि नंतर काही विद्यार्थी मित्र नंतर येतील की आता 1 महिन्यामध्ये किंवा पेपरला आता 15 दिवस बाकी आहे तर 15 दिवसामध्ये पोलीस भरती क्रॅक करण्याची स्ट्रॅटेजी पाहिजे. महामूर्ख लोक हे गोष्ट करतात, तसं तुम्ही करू नये. म्हणून मॉक टेस्ट का गरजेची आहे हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. त्यामुळे पेपर ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत, ठीक आहे, ज्यांची तयारी छान झालेली आहे, त्यांनी या गोष्टीकडे वळा.
तुम्ही मॉक टेस्ट स्टिकर मराठीमध्ये घ्या असं नाही, तुम्ही कुठेही मॉक टेस्ट दिली तरी सुद्धा चालणार आहे. पण मॉक टेस्ट ही लाईव्ह स्वरूपात असली पाहिजे, टॉपिक नुसार असली पाहिजे. आधी तुम्ही टॉपिक नुसार मॉक टेस्ट द्यायची आहे. टॉपिक नुसार मॉक टेस्ट दिल्यानंतर तुमचा तो टॉपिक क्लिअर होणार आहे. टॉपिकला किती वेळ लागतो हे तुम्हाला समजणार आहे. एखाद्या प्रश्नाला ना 1च मिनिटं लागतो किंवा अर्धाच लागतो, तिथं तुम्ही 2 मिनिटं घालवत असाल तर पुढचा एक प्रश्न तुमचा राहतो ना, त्यासाठी तुम्ही टॉपिक द्यायचं. आणि हे सर्व झाल्यावर देणार आपण फुल लेंथ. फुल लेंथ कितीला मिळणार तुम्हाला? 90 मिनिटाला मिळणार. ठीक आहे, 100 मार्काला. लक्षात काय ठेवायचंय? स्कोरिंग कडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. पहिल्यांदा 50 येणार, मग 60 येणार स्कोर, मग तुमचा 70 येणार, मग तुमचा स्कोर वाढणार. बघा, तुम्ही जर अशा प्रकारे अभ्यास केला तर तुमचं कितीचा पण कट ऑफ असू द्या, काही फरक पडत नाही. तुमचा अभ्यास जर चांगला असेल तर कट ऑफ कितीचा पण लागू द्या. सिलेक्शनला एकच जागा लागते, तुमची ती जागा तुम्ही स्वतः फिक्स करायची. जो विद्यार्थी मित्र स्वतःवरती आज काम करणार आहे तोच वर्दी घेऊन जाणार आहे, त्यालाच पोस्ट मिळणार आहे, बाकीच्यांना मिळणार नाही. त्यामुळे एवढं झालं. फुल लेंथ घेतली, फुल लेंथ कव्हर करायला गेलो, 1 ते 100 पर्यंत पोहोचलो का हे पहिले बघा. मग याच्यातले किती सुटले, ठीक आहे, ते बघितलं. त्यानंतर तुम्ही दिले 20-25 मॉक. ठीक आहे, 20 ते 25 तुम्ही काय दिलेली आहे? मॉक टेस्ट देऊन झाली. मग आता तुम्ही बनवा एक डायरी. ठीक आहे, एक डायरी बनवा आणि 20 ते 25 मॉक टेस्ट मध्ये तुम्ही काय अभ्यास केला अॅनालाइज करा. हे 20 ते 25 मध्ये तुमचा किती स्कोर आला, 1 वरनं 100 पर्यंत जाताना तुम्हाला काय अडचण आली, किती मिनिटांचा गॅप पडला, किती सोल्युशन तुम्हाला सापडले, किती तुमचे रॉंग झाले, किती तुमचे करेक्ट झालेले आहेत. ठीक आहे, हे सर्व तुम्ही कशात लिहिणार? डायरीमध्ये. आणि परीक्षेला जाण्याच्या आधी ह्या डायरीचा जबरदस्तपणे अभ्यास करायचा आहे. तुम्ही तुमच्या लेखी पेपरमध्ये 100% पास होणार. पास व्हायचं आणि नंबर आणायचे, 2 वेगळ्या गोष्टी. ज्यांनी मनात ठरवलं ते मेरिटला जातील, त्यांना घेणं देणं नाही, कट ऑफ कितीचा पण लागो. माझी एक जागा आहे, माझं सिलेक्शन होईल, बाकीचं मला काही माहिती नाही. असा अभ्यास केला तर नक्की पास होणार आहात. त्याच्यामुळे तुम्हाला लाईव्ह मॉक टेस्ट देणं अत्यंत गरजेचं आहे, महत्वाचं आहे. फक्त प्रिपरेशन करून आपलं सिलेक्शन होत नाही. प्रॅक्टिस केल्यानंतरच तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. त्यासाठी प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस करणं मस्ट आहे. म्हणून टॉपिक वाईज मॉक टेस्ट घ्या, टॉपिक क्लिअर करा, टॉपिकला किती वेळ लागतोय त्याच्यावर अभ्यास करा, कोणता टॉपिक गरजेचा आहे आणि जो सोपा असतो ना त्याला पहिले करून घ्यायचं. कारण तुमची स्ट्रॅटर्जी काय असते माहिती डोक्यामध्ये, हा सोपा आहे ना याला मी नंतर करेन. पण सोपा म्हणत म्हणत तुम्ही त्या गोष्टी विसरत जाता जेव्हा तुम्ही बाकीच्या अवघड गोष्टींचा आधी अभ्यास करत असतात. आता मॅडमने काल काय शिकवलं हे आम्हाला आज लक्षात नाहीये. हे कधी लक्षात राहील? जेव्हा तुम्ही मॉक टेस्ट द्याल. ठीक आहे, त्यामुळे मॉक टेस्ट द्या, लाईव्ह मॉक टेस्ट द्या, टॉपिक वाईज आधी द्यायची आहे. टॉपिक वाईज तुम्ही द्या, रोज एक मॉक टेस्ट द्या. टिक्कर मराठीवर सुद्धा मॉक टेस्ट अवेलेबल आहे. तुम्ही जर ॲपमध्ये जाल तर तुम्हाला दररोज एक मॉक टेस्ट आहे. पहिली सोमवारी जर घ्याल तर मराठीची आहे, नंतर बुद्धिमत्तेची आहे, नंतर अंकगणिताची आहे, नंतर जीकेची आहे आणि शेवटी वीकच्या शेवटी तुम्हाला फुल लेंथ टेस्ट इथे मिळते. टिक्कर मराठीच्या ॲपला डाउनलोड करा. ॲपमध्ये तुम्हाला मॉक टेस्ट बद्दल सर्व माहिती मिळेल. तुम्ही ती मॉक टेस्ट घ्या आणि सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करायचं. व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला तुमच्या महत्त्वाचा वाटला असेल तरच व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि इतर सर्व मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर सुद्धा करायचं आहे. आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी, योग्य मार्गदर्शन घेण्यासाठी टिक्कर मराठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. जय हिंद, विश यू ऑल द बेस्ट.